हाय सगळ्यांना, स्वागत आहे नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा, शेंगा तोडायला चालू आहे त्या. तुम्हाला मगाच्या व्हिडिओमध्ये शेंगा आम्ही दोघांनी उपडल्या होत्या, आणल्या उकडून दोघांनी आणल्या बघा. आणि आता इथं टाकले तर सावलीला झाडाची सावली बघा मस्तपैकी अशी. तर उन्हाच काय करायचं, उन्हात सावलीला बसून तोडायच्या. उन्हात सकाळचं हे नाही ना होत. मग सकाळच्या उपडल्या आणि इथं सावलीला आणून टाकल्या. आणि आता म्हणलं उन्हाच्या सावलीला बसून इथं चिचीच्या झाडाखाली मस्तपैकी अशा तोडून घ्यायच्या. म्हणलं तर बघा का चालू आहे त्या शेंगा. अशा आपल्या शेंगा आहेत त्या बरं का, तुम्हाला दाखवते. हे बघा शेंगा आहेत त्या तर चांगले आहे त्या शेंगा. याच्यातल्या बिया पण तुम्हाला दाखवते. तर झाले त्या काढायला, झाले त्या म्हणून काढूनच घेतल्या. तर हे बघा असं आपलं म्हणजे बिया झाली त्या मोठ्या. हे काय तर आहेत चांगल्या. तर यावाल्या शेंगा खायपुरती आपल्या निघते त्या तेवढ्याच बघा थोड्या. विकत तर मुलकाच्या महाग आहेत. आमच्याकडं वाल्या शेंगा 120 का 40 रुपये किलो आहे त्या बघा, विकत घ्यायला म्हटलं तर बरं का. ओली शेंगा वाळल्या तर काही माहीत नाही त्या म्हणजे अशा, पण एवढ्या महागात मग माणूस थोड्याशा केल्या आपल्या बघा खायला. गहू झाला, शेंगा झाल्या घरच्या, थोडीफार शेती आहे म्हटल्यानंतर त्यातनं आपलं थोडं थोडं खाया पुरतं झालं. काय आता एक पोतभर शेंगा होतेल्या तेवढ्या खायला जाते त्या. काय जातील ते जातेल्या. मुलकाच महाग आहेत शेंगा. मग घरचं कसं ऐकल सांगा बरं बघू. आपल्या शेतातलं जसं हे होईल तसं एकच पुरतं का नाही पुरत. आपल्या घरचं पुरतं पडतं असं म्हणतात ना. म्हणून बघा केले त्या खायपुरत्या. तर अजून आहे त्या थोड्याशा काढायच्या, काय संपल्या नाही त्या. थोड्याशा त्या काढायच्या अशा सकाळच्या काढायला चालू केले त्या बघा. आता शेंगा काढायला झाले सगळं, लग्न झालं, विघ्न झाली सगळं. मग आता आपल्या शेंगा काढून घ्यायच्या म्हणलं. तू आणि वाळवायच्या. ऊन पण हाय भरपूर, वाळून पण जाते त्या उन्हात मस्तपैकी. आणि बघा आता अशा पाटीत तोडून टाकते. झोपले तर बघा घरात. मला म्हणलं तोडत बसतो तू एकटी. मग आता सावलीला बसून झोपण्यापेक्षा झोपत तर कधीच नाही आम्ही. उन्हाचं आपलं तोडून घ्यायचं म्हणलं पटापटा उरकून बरं का. तर कोणाकोणाच्यात आहेत शेंगा घरच्या सांगा शेतकरी ताईंनो. तर आम्ही पहिल्यांदाच केले तर बरं का. शेंगा आणि गहू पण पहिल्यांदाच केलं होतं. तर गहू पण झालं खायापुरतं आपलं 5-6 पोती, आणि शेंगा पण आता खायापुरत्या होतेल्या. तर केल्याही चांगलं झालं. पाणी होतं आपलं ठिबकवरच केलं होतं ना, इनलाईन टाकून मधनं थोड्या पाण्यात आपलं. तर हे बघा अशा शेंगा आहेत. हे खात्याच्या ठिकाणचे ते बरं का. हे खातं जिथं होतं राहणारा तिथं तर शेंगा अशा लागलेल्या त्या भरपूर. तर चांगले लागले त्या शेंगा. तर आता हे तोडायच्या, सगळ्या वाळवायच्या, करायच्या आणि पोत्यात भरून ठेवायच्या. तर ऊन हाय भरपूर, वाळून जाते. तर या शेंगा खायला ताईंनो, दादांनो, वाल्या शेंगा भाजून शिजवून मस्तपैकी खायच्या. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर कसा वाटतो शेतकरी ताईचा तुमचा व्हिडिओ, कसा नाही नक्कीच सांगा, कमेंट करत चला. आणि जे पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने सबस्क्राईब करा. तर बाय बाय.